कसबा तारळे येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर शासकीय योजना थेट नागरिकांपर्यंत। शासनाच्या योजनांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी गीता गायकवाड यांनी केलं। त्या राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथं बोलत होत्या। राधानगरी तहसील कार्यालयाच्या वतीनं तालुक्यातील कसबा तारळे इथं छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात पार पडले। या अभियानाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आला। याप्रसंगी विविध दाखल्यांसह कृषी यांत्रिकीकरण योजनेतील ट्रॅक्टर, रोटर वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना निवडणूक उपजिल्हाधिकारी गीता गायकवाड यांनी शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली। शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचन यात मोठं समाधान असल्याचं त्यांनी सांगितलं। ही योजना कोणतीही योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना कोणाची आपल्या दोघांच्या सहकार्याशिवाय ही तळागाळात जाऊ शकत नाही। जसे आपण लोकप्रतिनिधी आहात, आम्ही अंमलबजावणी करणारे अधिकारी आहोत, त्यामुळे दोघांच्या सांगणीने हे प्रत्येक योजनेचा लाभ हा आपल्यापर्यंत गेला पाहिजे। मी आता सर्वांशी तेच चर्चा करत होते, जसं तुम्ही बूथनिहाय काम करता तसंच तुम्ही बूथनिहाय ह्या योजना ज्या आहेत ह्याच्यासाठी कोणीतरी, जसे आमचे तलाठी आहेत तसे तुमचा सुद्धा एक माणूस असावा की जो कोऑर्डिनेशन करतो। प्रत्येक माणसाला कामाच्या वर्गात आपल्या तळागाळापर्यंत या योजनेचा लाभ माहीत नसतो। मी म्हणते दैनंदिन योजना ज्या आहेत त्या तरी पहिले आपल्या तळागाळात पोहोचल्या पाहिजे। हे छत्रपती शिवाजी महाराज अभियान आहे, हे खऱ्या अर्थाने व्यवस्थित होईल असं वाटतंय, कारण योजना येतात आणि राबवल्या जातात, पण किती तळागाळात लाभ मिळतो आणि त्याचा जो आकडा आहे आणि तो जो लाभ आहे ते जे समाधान आहे, हे समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसलं तरच शासनाची प्रत्येक योजना ही खरं अर्थाने कार्यरत झाली असं वैयक्तिक माझं तरी मत। जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख कारभाराचा दाखला देत सामाजिक विकासासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करण्याची गरज व्यक्त केली। तहसीलदार अनिता देशमुख यांनी नागरिकांना अंगरी स्टॅक अंतर्गत फार्मर आयडी काढून घेण्याचं आवाहन केलं। महाभूमी आणि इतर डिजिटल माध्यमांद्वारे शासनाच्या विविध सेवा आणि लाभ आता एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याची माहिती त्यांनी दिली। बघता आहात की शिबिराला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे। प्रत्येक मंडलनिहाय प्रत्येक शनिवारी हा कार्यक्रम आम्ही प्रशासनामार्फत आयोजित करणार आहोत। इथे आपण बघू शकता की प्रत्येक विभागाचा स्टॉल आपण लावलेला आहे। आधार अपडेशनचा स्टॉल आहे, भूमी अभिलेख विभागामार्फत स्टॉल लावलेला आहे, SRAच्या अनुषंगाने निवडणूक विभागाचा स्टॉल आपण लावलेला आहे। राष्ट्रीय पोषण चळवळ अंतर्गत त्यांचासुद्धा स्टॉल इथं आहे। तर असे प्रत्येक विभागाचे स्टॉल आपण लावलेले आहेत आणि या कार्यक्रमाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। इथून पुढे सुद्धा प्रत्येक मंडळामध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर तेथे सुद्धा नागरिकांनी असाच प्रतिसाद द्यावा ही विनंती। यावेळी सारथीचे प्रकल्प अधिकारी दीपक पाटील यांनी मराठा आणि OBC समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना दिली। या शिबिराला पंचायत समिती सदस्य संग्राम कलिकते, तलाठी विश्वास शेणवी, भूमी अभिलेख राधानगरीचे उपाधीक्षक रामचंद्र देवगाते, कसबा तारळेचे माजी सरपंच रवींद्र पाटील, पिरळचे सरपंच संदीप पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर शेटे, नायब तहसीलदार जयंत गुरव, सतीश ढेंगे, मंडल अधिकारी संजय गित्ते, ग्रामपंचायत अधिकारी नंदिनी नाईकनवरे, सीमा मौर्य, तलाठी वैशाली आघाव, D पाटील यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।